नमस्कार. मी प्राध्यापक रवींद्र मयुरे. आज 10वीचा शेवटचा पेपर आहे. आता 10वीची परीक्षा झाल्यानंतर आपल्याकडील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली त्यांच्या समोर सर्वात मोठा जर कोणता प्रश्न असेल तर तो असणार आहे की 10वी नंतर करायचं काय. आणि सर्वात महत्त्वाची अडचण काय की आपल्याकडे जे काही लोक येतात, जे काही एज्युकेशनल कन्सल्टंट असतात, ती व्यक्ती आपल्याला जे सांगेल तेच आपल्याला योग्य वाटतं. पण मला थोडं वेगळ्या पद्धतीने सांगायचं आहे. माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या विद्यार्थ्याने 10वीची परीक्षा दिली आहे त्याला ठरवता आलं पाहिजे की त्याला 10वी नंतर काय करायचंय. मग बरेचसे पालक अशी तक्रार करतील की सर त्याचं वय तर फक्त 16 वर्ष आहे, तो कसं ठरवणार की त्यांनी 10वी नंतर काय करायला पाहिजे. तर मला तुम्हाला हेच सांगायचंय, विशेषतः पालकांना, की 10वी नंतर जेव्हा एखादा विद्यार्थी करिअर डिसाईड करतो तर ते करिअर जर त्याच्या आवडीचं त्याला मिळालं तर त्याला तिथून पुढे कधीही अभ्यास करावा लागत नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या. जर तुम्हाला जी गोष्ट करायची आहे किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे ते जर तुम्हाला करायला मिळालं तर त्याच्यानंतर तुम्हाला परिश्रम करायची गरज पडत नाही, कारण ते तुमच्या आवडीचं क्षेत्र असतं. म्हणून आपल्याला 10वी नंतर करिअर कसं निवडायचं याची काही टेक्निक्स आहेत, याचे काही वैशिष्ट्य आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्या वैशिष्ट्यांमध्ये किंवा त्या टेक्निकमध्ये तुम्ही थोडासा जर अभ्यास केला किंवा विचार केला तर कदाचित तुम्हाला तुमचं करिअर निवडता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कोणतंही करिअर कधीही वाईट राहत नाही. तुम्ही कोणतंही करिअर निवडा, अट एकच आहे की तुम्ही त्याच्यामध्ये बेस्ट असायला पाहिजे. मग कोणत्याही प्रकारचं करिअर घ्या. आज बरेचसे लोक जे करिअर आपल्याला माहित नाही त्या करिअरमध्ये त्या करिअरमध्ये देखील लाखो करोडो रुपये कमवत आहेत. मग एखादा व्यक्ती एखाद्या करिअरमध्ये लाखो करोडो कमवतोय म्हणून आपण ते करिअर करायला पाहिजे असंही नाही, किंवा एखाद्या करिअरमध्ये पैसेच जास्त कमवता येत नाही म्हणून आपण ते करिअर करायचं नाही असंही नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या. मला तुम्हाला हे सांगायचंय की आपल्यासाठी जे करिअर आवडीचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, ते करिअर आपण निवडायला पाहिजे. मग प्रश्न तोच राहतो की नेमकं करिअर निवडायचं कसं. अतिशय सोपं आहे बघा. शक्यतो 10वी नंतर आपल्याकडे 3 करिअर आहेत किंवा 3 क्षेत्रांमध्ये करिअर आहेत. त्यातलं पहिलं क्षेत्र आहे की 10वी नंतर मुलगा आर्ट्सला ऍडमिशन घेऊ शकतो. आता आर्ट्स म्हटल्यानंतर आपल्याकडे बरेचसे पालक या दृष्टिकोनातून पाहतात की सर आर्ट्समध्ये तर करिअरच नाहीये. आमच्या गावामध्ये किंवा आमच्या शहरामध्ये किंवा आमच्या राज्यामध्ये लाखो तरुण आहेत की ज्यांनी आर्ट्स केलंय पण त्यांना कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला नाही. पण त्याच्या मागचं कारण जर आपण व्यवस्थित जाणून घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की त्यांना रोजगार का मिळाला नाही. थोडा विचार करा. 11वी आर्ट्सला कोणते मुलं ऍडमिशन घेतात? जे गावामध्येच राहतात, जे आपलं गावच सोडत नाही. म्हणजे आमच्याकडच्या लोकांची मानसिकता अशी आहे की जर तुम्हाला आर्ट्स करायचं असेल तर गावाच्या बाहेर जाण्याची गरज नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, गावामध्ये जे काही कॉलेजेस आहेत ना त्या कॉलेजमध्ये असं विद्यार्थ्यांना सांगण्यात येतं की तुम्हाला 2 वर्ष कॉलेजला येण्याची गरजच नाहीये. तुम्ही डायरेक्टली एक्झामला या, एक्झाम द्या, पास व्हा, आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ. इव्हन काही काही गावांमध्ये तर ग्रॅज्युएशन पण आलंय, BA, BSc, BCom. आणि काय सांगण्यात येतं विद्यार्थ्यांना की तुम्ही 3 वर्ष फक्त आमच्या कॉलेजच्या इथं फॉर्म भरायला यायचं आणि डायरेक्टली एक्झामला यायचं, आम्ही तुम्हाला ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट देऊ. मग तुमचा हा मुद्दा लक्षात आला का की आम्हाला असं सांगण्यात येतं की तुम्हाला कॉलेजला येण्याचीच गरज नाही. मग आमच्याकडचे विद्यार्थी कॉलेजला जात नाही. मग कॉलेजला न गेल्यामुळे अभ्यास करण्याची गरज नाही. अभ्यास न केल्यामुळे फक्त 12वी किंवा ग्रॅज्युएशनला पास होतात आणि पास झाल्यानंतर जेव्हा ते स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरामध्ये येतात तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की त्यांनी ग्रॅज्युएशन पर्यंत कधीही अभ्यास केलेला नाही, त्यांचा बेसच पक्का नाहीये. मग त्यांनी किती जरी अभ्यास केला MPSC आणि UPSC साठी तरी देखील ते पास होऊ शकत नाही, कारण बेसिक कन्सेप्टच क्लिअर नाहीये. आणि मग हे विद्यार्थी नापास होतात MPSC मध्ये, UPSC मध्ये, त्यांना कोणतीही नोकरी मिळत नाही. आणि गावाकडे आल्यानंतर लोकांना काय सांगतात
की आर्ट्समध्ये करिअरच नाहीये. आम्ही किती तयारी केली, 3-4 वर्ष मी शहराच्या ठिकाणी होतो, रूम घेतली, क्लास लावले, पण मला यश मिळालं नाही. पण तो हे सांगत नाही की त्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नव्हत्या म्हणून त्याला यश मिळालं नाही. माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. हे लोक गावामध्ये किंवा शहरामध्ये इव्हन आपल्या राज्यामध्ये अशी माहिती पसरवतात की आर्ट्समध्ये करिअरच नाही, म्हणून आपल्याकडचा विद्यार्थी आर्ट्समध्ये आवड असली तरी आर्ट्सच्या शाखेला जात नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. म्हणून मला हे सांगायचंय की 10वी नंतर काही विद्यार्थ्यांना सायन्समध्ये जर अजिबात इंटरेस्ट नसेल, गणित विषय अजिबात जमत नसेल, वाईट वाटून घेण्याची गरज नाही. फक्त चांगल्या कॉलेजला 11वी-12वी आर्ट्सला ऍडमिशन घ्या. गावामध्ये घ्या, शहरामध्ये येत आलं तर फार चांगलं होईल. मग शहरामध्ये आल्यानंतर रोज कॉलेज करा, रोज लेक्चर करा आणि अभ्यास करायला आतापासून सुरुवात करा. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला एमपीएससी यूपीएससी चे फॉर्म भरता येईल आणि तुम्हाला मी 100% खात्री देतो की कोणतं ना कोणतं शासकीय पद तुम्हाला निश्चित मिळेल. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना लँग्वेज मध्ये इंटरेस्ट आहे, विशेषतः मराठी, हिंदी, इंग्रजी, सामाजिक शास्त्राचा अभ्यास करायला आवडतो, गणित विज्ञान अजिबात आवडत नाही, अशा विद्यार्थ्यांनी सरळ 11वी आणि 12वी आर्ट्स मध्ये करावं. त्याच्यानंतर बीए करा. 3 वर्षाची डिग्री आहे. ही डिग्री घेत असतानाच स्पर्धा परीक्षा जशा एमपीएससी आहे, यूपीएससी आहे, बऱ्याच प्रमाणे रेल्वेच्या एक्झाम आहेत, त्याचप्रमाणे बँकच्या एक्झाम आहेत, या एक्झामची तयारी सुरू करा. तुमचा जर बेस पक्का असेल तर वयाच्या 21 किंवा 22व्या वर्षी तुम्ही अधिकारी होऊ शकता. एक चांगला पर्याय हा आपल्या समोर आहे. म्हणून सायन्सच करायला पाहिजे, कॉमर्सच करायला पाहिजे, पॉलिटेक्निकलाच जायला पाहिजे गरजेचं नाही. अट एकच आहे, 11वी पासून फक्त एकदा करिअर ठरवलं, रात्रंदिवस आर्ट्सचा पण अभ्यास करा. काहींना हा विनोद वाटेल की आर्ट्स मध्ये असताना एवढा अभ्यास करावा लागतो का? करावा लागतो. तेवढा अभ्यास केला तरच तुमचं करिअर होऊ शकतं. हा सगळ्यात पहिला आणि बेस्ट पर्याय तुमच्यासाठी आहे. आणि विशेष बाब, ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे त्यांच्यासाठी तर हा एक योग्य पर्याय आहे. तुम्हाला पैसेच लागणार नाही. तुम्ही 11वी-12वीला जरी शहरामध्ये आले तर शहरामध्ये आल्यानंतर तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर पार्ट टाइम जॉब देखील करता येईल. 4 तास जॉब करून तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याचे, राहण्याचे आणि एखादा क्लास लावले त्याचे पैसे देखील इथं तुम्ही पे करू शकता. म्हणजे आतापासून तुमची तयारी सुरू होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये अजून डिटेल माहिती पाहिजे असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. शहरामध्ये आल्यानंतर मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. जर छत्रपती संभाजीनगरच्या परिसरातले कोणी असतील तर इथं आल्यानंतर तुम्हाला एका योग्य क्लासमध्ये मी ऍडमिशन मिळवून देईल. माझा कोणताही क्लास नाहीये, मी फक्त एज्युकेशनल कन्सल्टन्सीचं काम करतो की विद्यार्थ्यांनी कोणत्या मार्गाने जायला पाहिजे, त्यासाठी त्यांना जर कुठे ऍडमिशन पाहिजे असेल तर तिथपर्यंत त्यांना मदत करणं हे माझं काम आहे. हे माझ्या इन्स्टिट्यूटचं काम आहे. विजन द इन्स्टिट्यूट ऑफ करिअर सोल्युशन हे विजन नावाचं इन्स्टिट्यूट याच्यासाठीच काम करतं की ग्रामीण भागातले विद्यार्थी जर शहरामध्ये येत असतील तर त्यांना व्यवस्थित माहिती देणे आणि त्यांना मदत करणे. मग कोणत्या विद्यार्थ्यांना जर 11वी-12वी आर्ट्स करायचं असेल आणि आतापासून जर क्लास लावायचा असेल तर योग्य क्लास पर्यंत नेऊन देण्याची जबाबदारी माझी आहे आणि योग्य प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल की ज्याच्यामध्ये तुम्ही चांगले अधिकारी होऊ शकता. हा तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे आर्ट्सचा. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन बघू आपण. पुढचा ऑप्शन आहे कॉमर्स. पुढचा ऑप्शन आहे कॉमर्स. आता कॉमर्स हे असं क्षेत्र आहे की याच्यापासून आपण अनभिज्ञ आहोत. ग्रामीण भागातले लोक तर आहेतच, पण शहरातले पण आहेत. ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा विद्यार्थ्यांना फक्त 2च पर्याय माहितीये. जर पैसे नसतील, मार्क्स कमी पडले असतील, गावातच राहायचंय तर आर्ट्स, पैसे असतील, मार्क्स चांगले, करिअर करायचं झालं तर सायन्स. कॉमर्स बद्दल माहितीच नाही. कॉमर्स देखील एक चांगलं क्षेत्र आहे आणि साधारणतः 1 महिन्यापूर्वीचा जर तुम्ही न्यूजपेपर वाचला असेल तर येणाऱ्या पुढच्या 20 ते 25 वर्षामध्ये भारत देशाला कमीत कमी 30 ते 40 लाख सीए लागणार आहेत. आणि हे सीए होण्यासाठी तुम्हाला कॉमर्स करणं गरजेचं आहे. 11वी-12वी जर तुम्ही कॉमर्स केलं, आता पहिला मुद्दा असा आहे की कोणत्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स करावं. ज्या विद्यार्थ्यांना
लँग्वेज मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये, ज्यांना वाचन करायला अजिबात आवडत नाही आणि ज्यांना सायन्स पण नको, त्यांचं मॅथ पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये चांगलं नाहीये, सायन्स पण अजिबात जमत नाही, पण व्यवहारिक ज्ञान चांगलं आहे, त्यांना व्यवहारामध्ये फार आवडतं, तो इंटरेस्ट आहे, अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स हे एक चांगलं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये तुम्हाला पैशाची गरज पडत नाही. फक्त 2 वर्ष तुम्हाला हा त्रास आहे. 11वी आणि 12वी एका चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्या. हे 11वी 12वी करत असताना एखाद्या कोचिंग सेंटरला ऍडमिशन घ्या. त्या ठिकाणी 11वी 12वीचा चांगला अभ्यास करा आणि हा अभ्यास करत असताना आता बऱ्याचशा कोचिंग सेंटरमध्ये आतापासूनच सीए फाउंडेशनचे क्लास घेतले जातात. लक्षात घ्या, म्हणजे 11वी पासूनच तुमचं सीए फाउंडेशनची तयारी सुरू होते आणि ही तयारी करत असताना 11वी 12वी झाल्यानंतर तुम्ही एखाद्या सीए कडे जॉब करू शकता की ज्यामुळे तुम्हाला स्टायपंड मिळेल आणि त्या स्टायपंड मध्ये तुम्ही राहण्याचा, तुमच्या खाण्याचा आणि तुमच्या कोचिंग सेंटरसाठी लागणारी जी फीस आहे त्याचा खर्च तुम्ही याच्यामधून काढू शकता की ज्यामुळे तुमचं चांगलं शिक्षण होऊ शकतं. आपल्या घरच्यांवरती आर्थिक परिस्थिती जर वाईट असेल आपल्या घरच्यांची तर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. तुम्हीच तुमचे पैसे कमवून हे शिक्षण चांगल्या प्रकारे घेऊ शकता. सीए आहे, यामध्ये सीएस पण होता येतं, कंपनी सेक्रेटरी. जर तुम्ही पुढे 11वी 12वी कडून बीकॉम केलं, ही डिग्री याच्यामधली बीकॉम, ही डिग्री केल्यानंतर तुम्ही एमबीए करू शकता. एमबीए केल्यानंतर खूप प्रकारच्या चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब्स आहेत. तुम्ही हे एमबीए केल्यानंतर बिझनेसमध्ये खूप काही चांगला स्कोप आहे. इव्हन तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी चालू करू शकता किंवा तुम्ही चांगल्या प्रकारचे बिझनेस देखील करू शकता. एवढं काही चांगलं ह्या कॉमर्स मध्ये आहे. फक्त आपल्याला याच्याबद्दल माहिती नाही म्हणून आपण या क्षेत्रापासून दूर राहतो. मग ज्या विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी मध्ये चांगल्या प्रकारे करिअर करायचं असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळवून देतो. चांगल्या कोचिंग सेंटरमध्ये आपण ऍडमिशन घेऊ की ज्या ठिकाणी आपली चांगली तयारी होईल आणि पुढे आपल्याला सीए सीएस याचं फाउंडेशन आतापासून त्याची सुरुवात करता येईल आणि तुमचं करिअर चांगलं होईल यात शंका नाही. हे आपलं दुसरं ऑप्शन. याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना सायन्स, लक्षात घ्या 10वीचं सायन्स मध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि बायो आहे. हे 3 विषय आहे तुमचे सायन्स मध्ये. विशेषतः सेमी किंवा इंग्लिश मिडियमची मुलं हे इंग्रजीमध्ये असतं. आणि याच्यानंतर तुमचा एक विषय आहे मॅथ्स. या दोन्ही विषयांमध्ये विशेषतः फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांमध्ये इंटरेस्ट आहे आणि मॅथ मध्ये पण इंटरेस्ट आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे 11वी 12वी नंतर सायन्स या शाखेला ऍडमिशन घेणे. आता हे सगळ्यात मोठं क्षेत्र झालंय आपल्याकडे. साधारणतः 70 ते 80% विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन घेतात. विरोधाभास बघा, समजा एखाद्या विद्यार्थ्याला 10वीला 95% मार्क्स पडले आणि त्यांनी कधी जर आर्ट्सला ऍडमिशन घेतलं ना, पूर्ण गावामध्ये पूर्ण शहरामध्ये चर्चा होती, काय मूर्ख आहे, 10वीला किती टक्के मार्क आहे, 95, आणि काय घेतलं तर आर्ट्स. म्हणजे आमच्याकडची मानसिकता अशी आहे की जर तुम्हाला 10वीला चांगले टक्के मार्क मिळाले तर तुम्ही सायन्सच घ्यायला पाहिजे. म्हणजे सिस्टम म्हणजे आमचा 80% पेक्षा जास्त मार्क्स मिळाले सायन्स, 60 ते 80 मिळाले कॉमर्स, 40 ते 60 मिळाले आर्ट्स. म्हणजे आम्ही टक्केवारीवर डिसाईड करतो की 10वी नंतर काय करायला पाहिजे. पण मी अगोदरही एक व्हिडिओ टाकलेला आहे, जर तुम्हाला वेळ भेटला तो बघा की 10वी नंतर व्हॉट इज आफ्टर 10th म्हणून हा व्हिडिओ. त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला 10वी नंतर जर कोणतंही करिअर निवडायचं असेल तर तुमच्या टक्केवारीचा आणि तुमच्या करिअरचा संबंध नाही. फक्त तुम्हाला काय वाटतं, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये, त्याच्यानुसार तुम्ही करिअर डिसाईड करा. तर सायन्स करत असताना सायन्समध्ये आता प्रश्न कसा आहे बघा, सायन्समध्ये पण 2 ऑप्शन आहे आपल्या समोर. एक आहे मेडिकल आणि दुसरा आहे इंजिनिअरिंग. मग आमच्याकडे ठरलेलं आहे टक्केवारी जास्त असली, विरोधाभास म्हणलं मी तुम्हाला, 95% मार्क्स असले आर्ट्स घेतो तर फार वाईट वाटतं. पण 40% मार्क असले, 50 असले तरी तो सायन्स घेतो. कारण सगळ्यांचं असं मत आहे की सायन्स मध्येच करिअर आहे देखील, कारण बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला स्कोप आहे म्हणून ते वाटणं साहजिक आहे. तरी आपण त्यानंतर त्या विषयावर बोलू. बघा, सायन्स मध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे 2 ऑप्शन आहे. तर आमच्याकडे काय क्रेज आली माहितीये का,
70 to 80% विद्यार्थी आमच्याकडे मेडिकललाच ऍडमिशन घेतात. फक्त 10 ते 20% असे विद्यार्थी आहे की ते घेतात ऍडमिशन आमच्याकडे इंजिनिअरिंगला. आणि हे रॅन्डमली असतं बरं का. म्हणजे आमच्याकडे काय, डॉक्टर व्हायचं ना मग मेडिकल, मग मला इंजिनियर व्हायचंय ना मग मी काय करणार, जेईची तयारी करणार. मला काय करायचंय तर थोडीशी कन्सेप्ट क्लिअर करायची तुमची, की कोणत्या विद्यार्थ्यांनी मेडिकलला जावं आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला जावं हे कसं डिसाईड करायचं. सोपं आहे. तुम्हाला एक टेक्निक माहिती त्याची किंवा त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे तरी पण आपण त्याबद्दल थोडी चर्चा करू. बघा विषय काय आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॉमन सेन्स आहे, बघा आपल्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय ज्या विद्यार्थ्यांचे चांगले आहेत त्या विद्यार्थ्यांनी जावं मेडिकलला. हा कॉमन सेन्स आहे आपल्या. आणि ज्या विद्यार्थ्याचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे विषय चांगले आहेत त्या विद्यार्थ्यांनी जावं इंजिनिअरिंगला. ही आमच्याकडची कन्सेप्ट अगदी बरोबर आहे. पण इथे एक थोडी कन्सेप्ट क्लिअर करतो की ज्या विद्यार्थ्याचं मॅथ्स चांगलं आहे ना त्याच विद्यार्थ्यांनी फक्त इंजिनिअरिंगला जायला पाहिजे. आता मॅथ्स चांगलं असणं म्हणजे काय ते पण तुमची कन्सेप्ट क्लिअर करतो. मॅथ्स चांगलं म्हणजे 10वीला तुम्हाला अल्जेब्रा आणि जिओमेट्री हे 2 सब्जेक्ट, जसं आपण त्याला मॅथ 1 मॅथ 2 म्हणतो. गृहीत धरा हा 100 मार्काचा पेपर होता आणि हा पेपर तुम्ही दिला आणि हा पेपर देण्यासाठी तुम्ही अल्जेब्रा आणि जिओमेट्रीचा अभ्यास सुरू केला आणि याच्यामध्ये 100 प्रॉब्लेम आहेत. तर हे 100चे 100 परीक्षेला येणार नाही. गृहीत धरा त्या 100 मधले 25 परीक्षेला येतात आणि एकाला 4 मार्क आहे. टोटल 100 मार्काचा पेपर आहे. तुम्ही या 100चा अभ्यास केला पण यातले 50च प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता येतात, 50 तुम्हाला अजिबात येत नाही. पण तुमचं लक असं आहे की या 50 ज्याचा तुम्ही अभ्यास केलाय त्या 50 मधलेच 25 परीक्षेला आले, तुम्ही 25चे 25 सोडवले आणि तुम्हाला 100 पैकी 100 मार्क पडले. दॅट मीन्स यू आर जिनियस. तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये जिनियस आहात. तर खरा जर विचार केला तर तुम्ही खरंच जिनियस आहात का? नाही. कारण तुम्हाला 50% अभ्यास येतो, 50% अभ्यास तुम्हाला मॅथचा येतच नाही. अशा विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला जाऊच नका. त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे मेडिकलचा. त्यांनी मेडिकलला जावं. पण ज्या विद्यार्थ्याला 100च्या 100 प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात पण एखाद्या वेळेस त्याला परीक्षेमध्ये सॉल्व्ह करता आले नाही काही कारणामुळे आणि त्याला 70-80 मार्क मिळाले तरी देखील त्यांनी इंजिनिअरिंगला जावं आणि त्याचा अभ्यास करावा. तो जेडब्ल्यूचा अभ्यास. जर तुम्हाला मेडिकलची तयारी करायची असेल तर नीट नावाची एक्झाम आहे. जर तुम्हाला इंजिनिअरिंगची तयारी करायची असेल तर जेडब्ल्यू नावाची एक्झाम आहे. दुसरा एक ऑप्शन सीईटीचा पण आहे. याच्यामधून देखील महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटची चांगले कॉलेज आहेत त्या कॉलेजची सीट याच्यामधून भरता येतात. म्हणून हा पण एक देखील चांगला ऑप्शन आपल्या समोर आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी 11वी-12वी सायन्सला कॉलेजला ऍडमिशन घ्यावं. 11वी-12वी सायन्सच्या कॉलेजला आणि एका चांगल्या कोचिंग सेंटरला ऍडमिशन घ्यावं. जर नीटची तयारी करायची असेल तर असं कोचिंग सेंटर निवडा की ज्यांचा रिझल्ट दरवर्षी चांगला आहे, ज्यांनी बायोलॉजी विषयामध्ये, कारण नीटची जर तयारी करायची असेल तर तुमचा पण अभ्यास आहे की नीटमध्ये 720 मार्काचा पेपर आहे. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि बायो आहे. याचा सिस्टम तुम्हाला माहिती आहे. 45 प्रश्न फिजिक्सचे येतात, गुणिले 4 180 मार्क. केमिस्ट्रीला 45 प्रश्न आहे, 4 मार्काला 1 180 मार्क. बायोलॉजीला 90 प्रश्न आहे, 4 मार्काला 360 मार्क. 360 मार्क. टोटल 720 मार्काचा पेपर. थोडं केअरफुली जर बघितलं तर बायोलॉजीला 50% मार्क आहे, फिजिक्सला 25 आहे आणि केमिस्ट्रीला देखील 25 आहे. असा 100% मार्काचा हे सिस्टम आहे. मग याच्यामधला बायोलॉजी विषय हा अतिशय महत्वाचा आहे. मग जो विद्यार्थी बायोलॉजीमध्ये चांगले मार्क्स घेईल, काही तर कोचिंग सेंटर 12वीचे असे आहेत 11वी-12वीचे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये की ज्यांनी 360 पैकी 360 मार्क दिले विद्यार्थ्यांना आणि असे विद्यार्थी एम्सला गेलेत. चांगल्या चांगल्या कॉलेजला त्यांना ऍडमिशन मिळालंय. म्हणजे बायोलॉजी विषय शिकवणारा टीचर जर बेस्ट असेल, त्यांनी जर तुम्हाला आउट ऑफ मार्क दिले तर तुमचे चान्सेस वाढतात मेडिकलला जाण्याचे, विशेषतः एमबीबीएसला. हे लक्षात घ्या. त्यानंतर केमिस्ट्री आहे आणि फिजिक्स विषय पण महत्वाचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर जेईची तयारी करत असाल तर जेईची तयारी करण्यासाठी तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा विषय आहे मॅथ्स. हा मॅथ विषय शिकवणारे जर टीचर चांगले असतील तर 101% ते टीचर तुम्हाला जेईला क्वालिफाईड करून देऊ शकता. मग अशा प्रकारे आपल्याला या 2 गोष्टीचा विचार करायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला कोचिंग सेंटर निवडायचे आहेत. मग तुम्ही प्रयत्न करा. पण जर यदा कदाचित जर तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण येत असेल तर मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा.
मी अतिशय उत्कृष्ट कोचिंग सेंटर पर्यंत तुम्हाला पोहोचवणार की ज्याच्यामध्ये तुमची बायोची तयारी चांगली करून घेतल्या जाईल आणि ज्यामुळे तुम्हाला नीटचं जे तुमचं स्वप्न आहे डॉक्टर होण्याचं ते पूर्ण होणार. जर तुम्हाला जेईई मध्ये तयारी करायची असेल तर अशा उत्कृष्ट टीचर पर्यंत तुम्हाला मी पोहोचवणार की जी मॅथची तयारी तुम्ही चांगली करून घेतील आणि बाकी फिजिक्स केमिस्ट्री पण करतील की ज्याच्यामुळे तुमचं JEE मधून IIT ला जाण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं. आणि याच्या व्यतिरिक्त मेडिकल मध्ये मग तुम्हाला MBBS आहे, BAMS आहे, BHMS आहे, BDS आहे, D फार्मसी, B फार्मसी अजून जे काही कोर्स करायचे असतील तर तुम्ही जर आतापासून जर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिले तर 11वी 12वी करून पुढे तुम्हाला जर MBBS करायचं असेल, BAMS, BHMS, BD कोणत्याही मेडिकल मध्ये तुमचं कोणतंही करिअर करायचं असेल तर त्या करिअर पर्यंत शेवटपर्यंत नेण्याचं काम माझं आहे. तिथपर्यंत मी तुम्हाला नेऊ शकतो. विविध प्रकारचे कोचिंग सेंटर माझ्या ओळखीचे आहेत. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला 12वी नंतर कोणत्याही कॉलेजला जायचं असेल, एखाद्या वेळेस जर तुम्हाला गव्हर्नमेंट मधून सीट मिळालं नाही तर मॅनेजमेंट मधून सीट मिळायला पाहिजे असं जर वाटत असेल तर त्या देखील ओळखी आपल्या आहेत. तिथपर्यंत आपण तुम्हाला नेऊ शकतो की ज्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या चांगल्या कोचिंग सेंटरद्वारे चांगल्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. हे त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मेडिकलची पूर्ण तयारी या ठिकाणी करून घेतल्या जाईल. अशा प्रकारे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग दोन्ही आपल्याकडे क्षेत्र आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही 10वी नंतर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे तिन्ही क्षेत्र समोर ठेवून त्याचं थोडं अनालिसिस करा, त्याच्यानुसार करिअर डिसाईड करा आणि त्याच्यानंतर आणि विशेष महत्त्वाची बाब बरं का, 10वीची परीक्षा आज संपते, तुमची संपली. हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघताल तोपर्यंत तुमचा पेपर संपलेला असणार आहे. आता पुढचा प्रश्न काय, आज तारीख आहे 26 मार्च आणि साधारणतः छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिल पासून सगळ्या बॅचेस सुरू होणार आहेत. म्हणजे निर्णय लगेच घ्यायचा आहे आपल्याला, लगेच कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लगेच ऍडमिशन करून आपल्याला आजपासून अभ्यास सुरू करायचा आहे. मग ते आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, काही असू द्या. आणि याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला कोणत्या एखाद्या क्षेत्राबद्दल माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे सेव्ह करा. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9119535557. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9119535557. नाव तुमच्याकडे सेव्ह करा, प्रोफेसर रवींद्र मयुरे. रवींद्र मयुरे, छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर. व्हिजन द इन्स्टिट्यूट ऑफ करिअर सोल्युशन नावाची माझी कन्सल्टन्सी आहे. या थ्रू मी तुम्हाला विविध कोचिंग सेंटर पर्यंत पोहोचवतो. 11वी 12वी झाल्यानंतर पण मेडिकल, जर कोणी तुमचे 12वीचे कोणी तुमच्याकडे विद्यार्थी असतील आणि त्यांना जर मेडिकलमध्ये काही करिअर करायचं असेल पुढे, त्यांच्यासाठी देखील माझ्याकडे माहिती आहे. त्यांना पण ही माहिती कळवा. हा व्हिडिओ सगळ्या 10वी एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. म्हणजे त्यांना त्यांचं करिअर निवडण्यासाठी योग्य माहिती मिळेल आणि ते 10वी नंतर चांगलं करिअर निवडतील की त्याच्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारचं जॉब मिळतील, चांगल्या प्रकारचं प्रोफेशन करता येईल आणि ज्याच्यामुळे आपल्या भारताचं भविष्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.